कृपावंत कायमी पतित कीर्तिवान उद्धराया जन जड जीवा किंवा उद्धराया जन महादोषी वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी पैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा यवंत प्रविश्य माम वाचिमां प्रसुतां संजीवयत् किल शक्तिधर स्वधाम अन्नवशास्त्र चक्र सर्वत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यां नमो विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पदांबोज तेजस्फृतिक प्रदेशम विधींद्रादिदवे सदास्तयमानं समाधिस्तमुग्रह लादलो पावन झालो चराचरी ऐसियाचा पदर धरा ऐसियाचा पदर धरा ऐसियाचा Yeah.
जेणे देव येईल घरा ऐसे पदरांचे धनी संत साधू ऋषी मुनी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्रमाथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्दात सायुज्यनाथा तुझ्या पायरीसी सदा नम्रमाथा तुझ्या मंदिरी अर्थ जीवास स्तुती तुझ्या दर्शने लोक सानंदेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीसी सदा नम्रमाथा अगादान देवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीसी सदा नम्रमाथा सामर्थ्याने गजाननाच्या कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत गाय मी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जनजळ जीवा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग सज्जन हो नगरी ग्राम सिटी थोडक्यात म्हटलं तर शहर वजा गाव चिखली तालुक्याचं ठिकाण
आणि अशा थोर गावामध्ये थोर शहरामध्ये सालाबादावन म्हणे चालत आलेला अखंड श्री हरिनाम कीर्तन सप्ताह वर्ष 32वे वर्ष म्हणजे 2 तपपूर्ती होऊन तुमच्या 3ऱ्या तपपूर्ती सोहळ्याकडे तुमची वाटचाल आहे. भाग्यवान आहात तुम्ही लोक की तुम्हा माय बापांची सेवा करण्याचं भाग्य माझ्या नशिबात आलं. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. असे प्रस्तुत अभंगात श्री तुकोबाराय विषय प्रतिपादित करतात. संतांविषयीची संकल्पना मांडतात, संतांविषयीचे थोर विचार आपल्या समोर मांडतात. सांगतात तुकोबाराय संत म्हणजे कोण. तुम्ही संत माय बाप कृपावंत. संत कसे असतात, संत कुणाला म्हणावेत, संत म्हणजे काय, एरवी कुणालाही संत म्हणणे त्यांची व्याख्या काय. तर संत जे असतात ते कृपा करतात. एक वेळेस मायबाप कमी पडतील पण मात्र संत त्याहूनही थोर आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि जे कृपावंत आहे सज्जन त्यांची मात्र कीर्ती वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. या न्यायाप्रमाणे मी पामावानो तुमची कीर्ती मी काय वाढणार. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी अवतार धारण केला. कशासाठी तर स्वतःसाठी नाही. बुडत हे जन न देखवे डोळा. तुम्हाला कळवळा होता या लोकांचा, या समाजाचा, या लोकांचा. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी अवतार धारण केलाय. कोणासाठी, या लोकांचा उद्धार करण्यासाठी. मग हे लोक कोण आहेत तर हे जळ आहेत, अचेतन आहेत. आणि म्हणून यांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही अवतार धारण केला. जळ जीवांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी अवताराला आलेत. एवढंच नाही तर तुम्ही या ठिकाणी एक गोष्टी नाही तर जवळजवळ 6 गोष्टींचा या ठिकाणी उदो केला, वाढवल्यात. वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार आणि विठोबाचं नाम. या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी वाढवल्यात. कोणी संतांनी वाढवल्या सज्जन अवतार धारण करून. आणि शेवटी सांगतात की पहा चंदन आहे, चंदन अशी वस्तू आहे, असं झाड आहे चंदनाचं की त्याला सुगंध आहे. सुगंध कसा आहे आपण पुढे बघणार आहोत. पण मात्र तो चंदनाचा गुण सुद्धा अपूर्ण पडतोय कोणापुढे तर संतांपुढे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा दराया कारण उद्धराया जन जड जीवा. विठ्ठला
हा सप्ताह कमी दिवसाचा नाही. सांगून गेलो तुम्हाला मी की तुम्ही भाग्यवान श्रोते आहात. जवळजवळ या विदर्भ नगरीत आणि जो उत्सव चाललेला आहे, श्री योगी महानुभाव श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन आणि प्रगट दिनाच्या निमित्ताने हा जो उत्सव आता सज्जनो, हा काही थोडा थडका तोडका मोडका किंवा किंचित उत्सव नाही सज्जन हो. तर ज्याप्रमाणे महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठोबाराया यांचं जसं यात्रेचं स्वरूप असतं ना, आषाढी कार्तिकी विसरू नका माझं दोन जे उत्सव असतात सज्जन हो महाराष्ट्रात, त्याचप्रमाणे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं एक तीर्थक्षेत्र आपल्या महाराष्ट्रात विदर्भ नगरीत आहे. आणि ते तीर्थक्षेत्र म्हणजे शेगाव. आणि त्या शेगावामध्ये श्री बाबा गजानन महाराज यांचा ते प्रगट झाले सज्जन हो. कधी प्रगट झाले माहिती आहे तुम्हाला? माघ शुद्ध सप्तमी या दिवशी बाबांनी त्या ठिकाणी आपला अवतार धारण केला. तसं बघायला गेलो तर महाराजांचं मूळ गाव थडे आहे. तिथंही बाबांच्या नावाचा भला मोठा सप्ताह उत्सव त्या ठिकाणी चालू आहे. तर त्याच ठिकाणी नाही तर जवळजवळ प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणावर, महाराष्ट्रभर आणि प्रत्येक गावाच्या गल्ली गल्लीमध्ये हा भला मोठा उत्सव चालत आलेला सज्जन. आणि त्याच अनुषंगानं तुमच्या नगरीमध्ये ही कीर्तन रूपी सेवा कितव्या क्रमांकाची? गजानन महाराज की संसाराच्या संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. पुण्य वाढता वाढता सजनो एवढा धर्म केला, एवढाच अधर्म केला की संसाराच्या नावानं शून्य घातले सज्जनो. संसार सोडून दिला असं म्हणावं लागणार नाही, तर संसारही केला. आपला संसार काय असेल सज्जन? तुकाराम महाराजांचा 2-2 पत्न्यांचा संसार केला हो, असा संसार होता. पण मात्र संसारात राहून सुद्धा भगवंताला कधी विसरले नाही. दिन रचिनी हाची धंदा गोविंदाचे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. रात्री असो दिवस असो किंवा कोणतंही कार्य करत असो, कार्य सांगितलंय रात्र दिवस तर जाऊ द्या सज्जन हो. बहिरी दिशेला एक दिवस तुकाराम महाराज गेले आणि बहिर दिशेला गेले असताना मात्र त्या ठिकाणी आता बहिर दिशेला जाताना काय देवाचं नाव घ्यावं लागतं का? पण सज्जन हो ते तुकाराम महाराज होते. बहिर दिशेला गेले असताना मात्र देवाचं नाव घेऊ लागले आणि तिकडून एक सद्गृस्त आले आणि म्हटले, काय तुकाराम महाराज
ही काय भगवंताची नाव घेण्याची वेळ आहे, भगवंताची नाव घेण्याची जागा आहे. तुकाराम महाराजांनी हात जोडले सज्जन हो. बाबा काय करू, ही जी वाचा आहे ना, ही माझी वाचा अनावर झाली आहे. माझी माझ झाली छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. का तर माझी जी वाचा आहे ना, ही अनावर झाली आहे. मला काळ, वेळ, ठिकाण, समय काही समजत जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग भावे, पांडुरंग भावे, जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग. आपण अट्टहास केला सज्जनो तरी देव आपला स्वप्न देत नाही. आणि तुकाराम महाराजांना विचारलं तर जागृती स्वप्नी पांडुरंग. मी गातो नाचतो आनंदे, 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 मी गातो नाचतो मला असं वाटतं बाबा काकापर्यंत सांगितलं आपलं कीर्तन काय हरकत नाही. हा जो आनंद आहे खरं, हा वेगळा आनंद आहे काही नाही. खरा जो आनंद आहे ना कीर्तनाचा हाच आहे. मी सांगावं, त्यांनी गावं आणि तुम्ही फक्त ऐकावं, एवढंच ना. टाळी कधी वाजवू नये. जेव्हा जेव्हा तुमच्या मनाला वाटेल, पटेल, तेव्हा मात्र निश्चितपणे टाळी वाजवतात सज्जनो. काय गायनाचे रे, काय वाजवणार आहेत. स्वर्गात सुद्धा हा सोहळा नसेल, तो सुख सोहळा आपण या ठिकाणी अनुभवतो सज्जन. तुकाराम महाराज म्हणतात, मी गातो, मी नाचतो. कशात? आनंदामध्ये नाचतो, आनंदामध्ये गातो. पण एकटा नाही सज्जन, एवढा धुंदीत नाचतो, एवढा धुंदीत नाचतो की मी एकटा नाही, तर मला तुम्ही सहकार्य करून सर्वांना सांगायचं की यारे यारे लहान थोर,
याती भलत्या नारी नर किंवा खटनट यावे शुद्ध होऊन जावे दंडी पिठवी भावे सोखा मेळा. कुणी या कारण या हरिनाम आहे सज्जन, आणि या हरिनामामध्ये माणसानं एवढं दंग व्हावं की तुकाराम महाराजांना तर दिवस काय आणि रात्र काय सांगून गेलो मी. कधी घोराडा, कधी भामचंद्र, तर कधी कुठं सज्जन हो. पण मात्र हे देवाचं नामस्मरण कधी सोडलं नाही हो. एक दिवस तर कीर्तन करत असताना, भजन करत असताना एवढं भजन चाललं सज्जन हो, आणि त्या ठिकाणी मात्र विसोबाला ते पटलं नाही. विसोबाने सज्जन हो तुकाराम महाराजांना भल्या मोठ्या काठी सोबत आणली आणि त्या काठीनं बदड मारलं. पण तरी सुद्धा तुकोबाराय नाराज झाले नाही. माझ्या भगवंताची कृपा म्हटली. दुसरा दिवस उजडला. मग मारल्यानंतर तुकोबारायांनी आपलं कार्य सोडलं का? नाही सोडलं सज्जनो. पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ठीक 8 वाजता कीर्तनाला सुरुवात झाली. आणि सुरुवात झाल्यानंतर सर्व लोक जे कीर्तनाला दररोज यायचे ते येऊन बसलेत. पण तुकाराम महाराज अजूनही कीर्तन सुरुवात करीत नव्हते, कीर्तनाला प्रारंभ करीत नव्हते. का? तरी एक व्यक्ती दररोजचा जे कीर्तन सेवेसाठी यायचे ती व्यक्ती मात्र तुकाराम महाराजांना दिसत नव्हती. कोण व्यक्ती होती ती? तर ती व्यक्ती ती विसोबा. आणि कालच्या दिवशी मारल्यामुळं आज ते कीर्तनाला हजर नव्हते सज्जन हो. तुकाराम महाराजांनी सांगितलं टाळकऱ्यांना, तुम्ही फक्त तोपर्यंत गजर करत राहा हरिनामाचा. विना दुसऱ्याकडे दिला सज्जन हो. आणि विसोबाच्या घरी गेले. सांगितलं, विसोबा काल मला मारलं म्हणून तुमचे हातपाय दुखत असतील, हातपाय दाबून देऊ मग तरी याल कीर्तनाला. सज्जन हो एवढं म्हणता बरोबर विसोबाच्या डोळ्यातून घडा अश्रूच्या धारा वाहू लागल्या. एवढी कृपा करावी त्या तुकाराम महाराजांनी. सज्जन हो सांगितलं, तुम्ही कीर्तनाला आल्याशिवाय मात्र मला कीर्तन करता येणार नाही हो. विसोबा सज्जन रडायला लागले. ते तुकोबार आहे. किती अनुभव सांगायचे तुकोबारांचे तुम्हाला सज्जन. ज्या वेळेस गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली, 13 दिवसांचं अनुष्ठान केलं. रामेश्वर शास्त्रीने सांगितले, तुकोबा तुम्हाला कोणी सांगितलं कवित्व करायला? 80 वर्षांचं आमचं वय झालं, पण मात्र तरी सुद्धा भगवंत आमच्या स्वप्नात आला नाही. आणि तुम्ही सांगतात की देवाने तुम्हाला अनुग्रह दिला. ते काय नाही म्हणले, जे अभंग रचना आतापर्यंत केली असेल ती इंद्रायणीच्या डोहामध्ये पाण्यामध्ये बुडवून टाका म्हटले. तुकोबा काही बोलले नाही सज्जन. हो म्हटलं नाही, नाही म्हटलं नाही. सांगितलं जशी भगवंताची कृपा, जशी भगवंताची इच्छा. डोक्यावर घेतलं सज्जन गाथा. इंद्रायणीच्या डोहावर गेले आणि त्या ठिकाणी तो समर्पित केला इंद्रायणीला, इंद्रायणी मातेला. शास्त्र नयनांनी हात जोडले आणि सांगितलं की इंद्रायणी माते, जर मी माझ्या भगवंताची शपथ घेऊन सांगतो, जर मी स्वानुभवानं खरं आत्मीयतेनं जर भगवंतासाठी माझं कार्य अखंडितपणे जर केलेलं असेल तर तुला शपथ आहे म्हटले, माझ्या अभंगाचा एक कागद देखील ओला झाला नाही पाहिजे. काय आश्चर्य सज्जन. 13 दिवसाचं अनुष्ठान मांडलं त्या ठिकाणी. जिजाई आल्यात. सांगितलं, तुकाराम महाराज घराला चला. अहो काय या लोकांच्या नादाला लागले म्हटले तुम्ही, आपली काय परिस्थिती झाली आहे. देवना संसार तुका दोही कडे चोर, जिजाई रडायला लागली सज्जन हो. सांगितलं, आवडे अगं तू घराला जा म्हटले. मी मात्र भगवंताचं नामस्मरण करत करत या ठिकाणी अनुष्ठान करतो म्हटलं.
13 दिवस अनुष्ठान केलं सज्जन. 13व्या दिवशी त्या इंद्रायणी मातेनं जशा वह्या होत्या, जशी अभंग रचना होती सज्जन, तशीची तशी तुकोबारायांच्या समोर प्रदान केले सज्जन. पाहिलं कोणी? रामेश्वर शास्त्रींनी. आणि नतमस्तक झाले. घळाघळा अश्रूंच्या धारा नयनातून वाहू लागल्या. आपलं मस्तक तुकोबारायांच्या पायावर ठेवलं आणि सांगितलं की महाराज मला क्षमा करा, मला क्षमा करा. तुकोबारायांनी सज्जन रामेश्वर शास्त्रींना उठवलं आणि अलिंगन दिलं. संदेह मनात ठेवू नका म्हटले, कारण मी जे कार्य केलंय ते भगवंतासाठी. एवढी कृपा तर कोणीच करू शकत नाही सज्जन. शास्त्रच सांगतं की मायबाप जरी सरपीन की बोका, त्यांच्या संगे सुख न पवे बाळ, असं म्हटलंय. सरपीन पाहिले का तुम्ही? साप सरपीन जेव्हा आपल्या पिलांना जन्म देते सज्जन, अंड्यातून जेव्हा एक एक पिलू बाहेर काढते ना, तर त्यावेळेस मात्र ते पिलं बाहेर निघत राहतात. सरपीन अंडे देत राहते, पिलं बाहेर निघत राहतात. आणि तिकडून फिरत आल्यानंतर जे तिच्या हातात सापडले ना, ती सरपीन मात्र त्या आपल्या पिलांना गिळत बाहेर निघून जाते. जे आजूबाजूला गेले ते जिवंत राहतात, नाहीतर बाकीची ती सगळं फस्त करून टाकते. तिला आई म्हटलंय. बोका माहितीये तुम्हाला? प्रत्येकाच्या घरामध्ये उंदरावर जशी नजर टपून बसलेला असतो, तो बोका मात्र ती मनीताई मांजर आपल्या पिलांना किती घरं बदलवते माहितीये तुम्हाला? किती घरं बदलवते? असंख्य घरं बदलवते. कोणामुळे? कुणाच्या धाकामुळे? एरवी तिला कोणाचा धाक नसतो, कोणाचा जाच नसतो. पण जो त्यांचा पिता आहे, वडील आहे, तो बोकोबा यांच्यापासून मात्र त्यांना धाक असतो. कारण बोक्याच्या हातात जर मांजरीचं पिलू सापडू द्या सज्जन तर ती मांजरीचं पिलू मात्र बोक्या त्याचा एकच घात केल्याशिवाय राहत नाही. पण ती मांजर पहा, त्याच्या धाकानं आपल्या तीक्ष्ण अशा दातांमध्ये ते पिलू पकडते. पहा भाव, पहा आईचा भाव काय आहे. ज्या वेळेस उंदराचं पिटुकलं उंदीर पकडताना जेव्हा त्याच्यावरती झाप मारते, तेव्हा कसा पकडते त्याला? पाहिले ना तुम्ही? आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये हे प्रकार घडत असतात. पण मात्र तो उंदीर पकडत असताना त्याचा एकच घात करते. पण ज्या वेळेस त्याच दातांनी आपलं छोटस पिटुकलं ते मांजराचं पिलू उचलते सज्जन, तेव्हा मात्र त्याला एक दात सुद्धा लागू देत नाही. त्याला आई म्हणतात. एवढी कृपा ते करते. पण मात्र बोकोबाच्या हातात सापडल्यानंतर तो त्याचा घात करतो. आई बाप एक वेळेस आपल्यावर कृपा करणार नाही सज्जन पण मात्र संत या ठिकाणी आल्यानंतर आई बापांच्याही वरचं कार्य केल्याशिवाय राहणार नाही. मी सांगत नाही तर प्रमाण आहे. प्रमाण आणि प्रमाण अखिल कोट ब्रह्मांड नायकाने सज्जन आपल्याला हे शरीर दिलं. त्यांनी आपल्यावर एक प्रकारची कृपा केली. पण मात्र हे शरीर सांभाळावं कसं, या शरीराचा उपयोग करून घ्यावा कसा, हे मात्र ज्यांनी शिकवलं ते संत आहेत. आणि त्यांनी आपल्यावर एक प्रकारचं ऋण आहे. ऋण म्हणजेच कृपा आहे. ती कृपा कशी आहे ते सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणात. तुम्ही सत्तमाय बाबा
कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत. किती कृपावंत आहेत. माय बाप कृपा करणार नाही सज्जनो, तेवढी संत आपल्यावर कृपा करतात. 3 प्रकारचे लोक आहेत सज्जनो. राजस, तामस आणि सात्विक. राजस वृत्तीनं संतांकडे पाहतात. संत म्हणजे काय, संतांची व्याख्या काय, तर आमच्या मुक्ताईला विचारा सज्जन. चिमुकली मुक्ताई, पण मात्र संतांविषयीची जी व्याख्या आहे काय सांगते मुक्ताई माहिती आहे का? वरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामे, तया म्हणून हे साधू जगी विटंबना. अंगावरती भगवे वस्त्र धारण केले म्हणजे संत होत नसतात सज्जन हो. सांगेल मी तुम्हाला, एक वेळचा प्रसंग आहे. अवलिया श्री संत गजानन महाराज यांच्या अंगावर तर कपडाही नव्हता, साधी एक चिंधी नव्हती. धारण केले म्हणून संत होतात का? तसं नाही. एक वेळेची घटना आहे. गजानन महाराज एक वेळेस गावात फिरत असताना त्या गावामध्ये एक संत आले. संत म्हणजे ब्रह्मगिरी, काही कमी नाही सज्जनो, तत्व व्यक्ती म्हणून गणले जाणारे ब्रह्मगिरी. आणि हे संत आले आणि त्यांनी सांगितलं की आज मात्र आपल्या ह्या नगरीमध्ये रात्री ठीक 8 वाजता प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. आणि ब्रह्मगिरी हे नावाजलेले संत असल्यामुळे सज्जन हो, हजारोच्या संख्येने त्या दिवशी लोक ब्रह्मगिरी यांचं प्रवचन ऐकण्यासाठी आले. जवळजवळ 2 तास प्रवचन चाललं. आणि आपल्या प्रवचनामध्ये श्री ब्रह्मगिरी महाराज सांगतायत, तत्ववेत्यानुसार भाषण करतायत, म्हणजे लोकांना पटवून देत आहेत, एक दाखले देत आहेत. हे आत्म्याविषयी बोलतायत, लोकांविषयी बोलतायत, जनसामान्यांविषयी सांगतायत आणि स्वतःबद्दल सुद्धा सांगतायत की मी मात्र महान तत्ववेत्ता आहे आणि आपल्यामध्ये जो वास करतो तो परमात्मा आहे. मग सांगत असताना पुढे ते एक श्लोक सांगतात. नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुतः. ज्या वेळेस श्री ब्रह्मगिरी यांनी या श्लोकाचा उच्चार केला सज्जन हो, तर त्यावेळेस मात्र समोरच्या घरामध्ये श्री संत गजाननजी महाराज एका पलंगावरती बसून ब्रह्मगिरी यांचं व्याख्यान ऐकत होते. 2 तास व्याख्यान ऐकून झाल्यानंतर सर्वांना माहिती झालं की गजानन महाराज सुद्धा आलेले आहेत. सर्वचे सर्व लोक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सर्वांनी त्या ठिकाणी गर्दी केली सज्जन हो. ब्रह्मगिरी श्री ब्रह्मगिरी अण्णा संताप अनावर झाला. ते चिडले, क्रोधायमान झाले आणि सांगितले, तुम्ही जमलेल्या सर्व लोक मूर्खात पटले. मी एवढं 2 तास तुम्हाला या ठिकाणी व्याख्यान दिलं, माझं व्याख्यान ऐकलं, पण तुम्हाला फक्त माहिती पडलं की या ठिकाणी गजानन महाराज आले. तुम्ही सर्वचे सर्व त्या उघड्या नागड्या बाबाकडे धावत पडत सुटले. म्हटले असं काय त्या बाबामध्ये? आणि हे सगळं सज्जनो श्री संत गजानन महाराज निमूटपणे ऐकत होतात. आणि जे संत असतात ते निमूटपणे ह्या लोकांची आघात सहन करतात सज्जनो. कोणाची आघात, किती आघात करू द्यात, जे प्रत्युत्तर देत नाही त्यांनाच संत ही पदवी लागू पडते सज्जनो. आता यांना दाखवण्याची वेळ आली होती ब्रह्मगिरींना. मग ज्या वेळेस लोक तिकडे गेले सज्जन हो, तर गजानन महाराज यांनी थोडासा चमत्कार दाखवायला सुरुवात केली. कारण चमत्काराशिवाय लोक नमस्कार करत नाही. आणि म्हणून ज्या पलंगावरती बसले होते ना, तर बाबांनी आपल्या विद्येच्या सहाय्यानं त्या पलंगाला धडधड धडधड अशी अग्नी लावली सज्जन हो. तो पलंग धडधड 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 पेटायला लागला. लोक सैरावायला धावू लागले. आता कसं होणार, आता कसं होणार, बाबांचं काय होईल म्हणून
कोणी इकडे पडतंय, कोणी तिकडे पडतंय, कोणी पाणी आणायला गेलं, कोणी आग विझवायला गेलं, कोणी काही करतंय. बाबांनी सर्वांना सांगितलं तुम्ही फक्त शांत बसा, काहीच करू नका. सर्वांना हात जोडले, सांगितलं. म्हटले बाबा तुमचं कसं होणार? महाराज म्हटले मी वाचलो पाहिजे असं तुम्हाला वाटतंय ना? लोक म्हटले हो बाबा, तुम्हाला इजा व्हायला झाले नाही पाहिजे म्हणून आमचा आक्रोश आहे. म्हटले एकच काम करा, मी केव्हा वाचेल म्हटले, मला कधी इजा होणार नाही. तुम्हाला माहितीये जे ब्रह्मगिरी तत्ववेत्ते जे संत ज्यांनी आता व्याख्यान दिलं 2 तासांचं, त्यांना माझ्या समोर बसवा म्हटले, माझ्या पलंगावरती बसवा. ते इथं बसल्यानंतर हा अग्नी आपोआप नाहीसा होईल म्हटले. सज्जन सर्व लोक धावत धावत पडत पडत श्री ब्रह्मगिरी यांच्याकडे गेले आणि हात जोडला. माता मावल्या पदर पसरू लागल्या, हे ब्रह्मगिरी बाबा, आमचे श्री संत गजानन महाराज त्या अग्निपदे होरपडून जातील म्हटले, तुम्ही कृपा करा, कृपा करा म्हटले. आम्ही तुमच्या पुढे पदर पसरतो, हात जोडतो, मागणं मागतो तुम्हाला की आमच्या बाबाला वाचवा, आमच्या बाबाला वाचवा. म्हटले काय करायचंय, जा म्हटले. आणि जो पलंग पेटलेला आहे ना, त्या पेटलेल्या पलंगावरती बाबा बसले, त्यांच्या शेजारी तुम्ही फक्त जाऊन बसा. शक्य आहे का सज्जन? शक्य आहे का? अहो बोलणारे सोपं आहे, बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता तीर कापे, असं म्हणतात संत. एवढं सोपं नाही कोणतंही कार्य करत असताना. जेव्हा जे कार्य आपण हातात घेतो ना, ते कार्य करत असताना मात्र ज्या कस्त्या खाव्या लागतात, जे घडतं सज्जन, प्रत्येक संकटांना सामोरं जावं लागतं. जे कार्य आपण हातात घेतल्यानंतर समजतं, पण मात्र त्या ठिकाणी ब्रह्मगिरी जायला तयार नव्हते. म्हटले बापरे, एवढ्या भड्या मोठ्या अग्नीमध्ये आणि त्या उघड्या बाबा समोर मी जाऊन बसायचं, आणि जाऊन बसल्यानंतर काय होईल, काय होणार होतं बरं, काय होणार होतं? समजत होतं ब्रह्मगिरींना की आपण त्या ठिकाणी गेलो म्हणजे तद्धाम परम, आपण निश्चित वाचणार नाही, हे ब्रह्मगिरीला समजलं होतं. म्हणून ते नाही म्हणत होते, तेव्हा मला नाही घ्याय द्यायचं, त्या बाबांना तिकडे जळू द्या म्हणे. मी त्या ठिकाणी गेल्यानंतर मला मरण पत्करावं लागेल. समोरासमोर बोलवलं सज्जन ब्रह्मगिरीला आणि सांगितलं गजानन महाराजांनी, महाराज या समोर या, बसा म्हटले माझ्याजवळ. अहो तुम्ही आताच तर तो दृष्टांत दिला आणि जो श्लोक सांगितला की नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याला कोणी मारू शकत नाही म्हटले, या आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, याला कोणी वाळवू शकत नाही. हा शस्त्राने तोडला जात नाही, अस्त्राने मारला जात नाही, हा अग्नीने जळत नाही, पाण्याने भिजत नाही, वारा याला वाळवू शकत नाही म्हटले. असा आत्मा हा अमर आहे म्हटले. आणि तुम्ही आता सांगितलं की नैनम छंदंती शस्त्रानी, आणि तुम्ही एवढ्या भल्या मोठ्या एवढ्या अग्नीला घाबरतात. सज्जनो, त्याच ठिकाणी त्या ब्रह्मगिरीचा गर्व तिथंच गळून पडला सज्जनो, आणि बाबांना साक्षात लोटांगण केले. ते खरे संत आहेत. कोण? ब्रह्मगिरी सारखे संत श्री बाबांना त्या ठिकाणी लोटांगण घालतात. आणि म्हणून त्यांनी हात जोडले आणि सांगितलं की बाबा मला माफ करा, बाबा मला क्षमा करा. असे एक ना अनेक दृष्टांत तुम्ही बाबांची बावन्नी कधी वाचली का? तुम्हाला माझ्या कीर्तनातून फक्त एक संदेश देऊन जाईल मी. तुम्हाला माझं कीर्तन पटू द्या नको पटू द्या, माझ्या कीर्तनातून जे घ्यायचं ते घ्या, नाही घ्यायचं तर नको घ्या, पण मात्र एक निश्चित करा, एक संकल्प करा. आणि तो संकल्प आपला सिद्धीस कसा जात नाही त्याची तुम्हाला प्रचिती येईल. बघा तुम्ही या सप्ताहापासून तर पुढच्या येणाऱ्या प्रकट दिनापर्यंत प्रत्येकाने असा संकल्प करायचा की बाबांची बावन्नी वाचल्याशिवाय जेवणच करायचं नाही. करणार संकल्प? कोण कोण करणार? बोटवर करा. मग या धर्म मंडपात मला बघू द्या कोण कोण संकल्प करताय. क्या बात आहे. म्हणजे जवळजवळ निम्मे लोक या ठिकाणी. पण खोटं बोलायचं नाही हा, कारण ही धर्म मंडपात घेतलेली भगवंताच्या समोर घेतलेली एक शपथ आहे, आणि शपथ घेतलेली कधीही मोडायची नसते. आणायची भगवंताची घेतली ना. तुम्ही आता या ठिकाणी संकल्प केला ना, चांगल्या मनाने केला का खोट्या मनाने केला? सगळे चांगल्या मनाचे लोक आहे ना इथं.
सगळे बिलकुल. मग मला सांगा कोण कोण खरं बोलणार आहे त्यांनी बोटवरती करा. आता संकल्प तर अर्ध्या लोकांनी केला होता, खरं 4-5-10 लोक निघाले. म्हणजे हा संकल्प कामाचा आहे का आपला? बरं जाऊ द्या, खरं बोलणारे 8-10 निघाले, काही हरकत नाही. आता या धर्म मंडपात कमीत कमी खोटे बोलणारे किती लोक आहेत ते बोटवर करा. मानसिंग बाबा, खरं बोलणारे तरी काही निघाले होते 8-10, खोटं बोलणारे एकही नाही. वा, म्हणजे तुम्ही सर्वचे सर्व. पण पहा, तुम्ही खरंही बोलणार नाहीत आणि खोटंही बोलणार नाहीत. परमार्थिक निश्चित आहात का नाही? कोण कोण परमार्थिक आहे बोटवर करा बरं. जर परमार्थिक नसले असते ते मंडपात येऊन बसले असते का म्हटले महाराज? सर्वांचे सर्व परमार्थिक आहेत असं आपण गृहीत धरूया. तुमचा विश्वास भगवंतावर आहे का नाही? भगवंताला बघायचं ना तुम्हाला. कशासाठी तुम्ही या ठिकाणी आलात? प्रत्येकाला भगवंत हा पावला पाहिजे म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात ना. सुख तुम्हाला मिळालं पाहिजे म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात ना. मग सुख कोणाकोणाला पाहिजे? सर्वांना पाहिजे ना. मला तुला निश्चित मिळणार आहे, नाही मागितलं तरी मिळणार आहे. तुला मागायचीच गरज नाही. उपमन्यूने मागितलं होतं का? वाटीभर क्षीर मागितलं होतं भक्ती, किती? वाटीभर. पण उपमन्यूला सज्जन हो एवढाच होता उपमन्यू, त्याला क्षीराचा समुद्र देऊन टाकला. एवढा कृपाळू होतो दयाघर. सांगेल तुम्हाला. आता मी तुम्हाला परमात्मा प्राप्त व्हावा असं वाटतंय ना सर्वांना? सर्वांना पाहिजे ना परमात्मा, हो का नाही? का मी घरी जाऊ? सांगतो तुम्हाला, मी सांगतो ते सर्वच हो म्हणणार आहे. होई हो नाही हो, विठ्ठला विठ्ठला. पहा, मी आता येताना या कोपऱ्यावरतून ज्यावेळेस आम्ही प्रतापसिंग बाबांच्या घरून आलो ना, तर त्यावेळेच्या कोपऱ्यावरती मला 2 मूर्त्या दिसल्या आई इथं. तर त्या 2 मूर्त्या आहे. एका बाजूला श्री रामचंद्र प्रभूची मूर्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला रावणाची मूर्ती आहे. तुमच्यापैकी कोण कोणती मूर्ती घेणार आहे बरं? हे मुलं सर्व रामाची घेणार आहे. तुम्ही पण रामाचीच घेणार. ऐका, पण मूर्त्या तर दिसल्या मला. आम्ही जवळ गेलो, निक्षून पाहिलं दोन्ही मूर्त्यांना. तर असं निरीक्षण माझ्या समोर आलं, असं पाहिलं मी की श्री रामाची मूर्ती जी आहे ना ती तांब्याच्या धातूची दिसली मला आणि रावणाची मूर्ती सुवर्णाची आहे. आता कोणती मूर्ती घेणार तुम्ही? विचार बदलला, यांचा बदलला. तुमचं काय मत आहे? कोणाची घेणार? रामाचीच घेणार. म्हणजे तुम्ही निश्चित परमार्थिक आहात. तुम्ही रामाची घेणार. सोन्याची घेणार म्हणजे तुमच्यासाठी भगवंतापेक्षा सोन्याला अजिबात किंमत नाही. खरे परमार्थिक आहे तुम्ही. टाळ्या वाजवा गोडे. एवढे परमार्थिक लोक कुठेच पाहिले नाही, मी माझ्या आयुष्यात पाहिले नाही. पण प्रत्येकाच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत ना. नसल्या तर जायच्या अगोदर घालून घ्या, घरी जायच्या अगोदर. माझ्या इकडे तुळशीची माळ आहे, पण आणखी तुमच्या गळ्यात. हा, आता मला सांगा तुम्ही कोणत्या माळेला प्राधान्य देणार आहात? सोन्याच्या का तुळशीच्या? तुळशीच्या. बिलकुल तुम्ही बोलू नका. तुमचं काही काम नाही. तुमच्याकडे आहे का सोन्याच्या माळा? हा, मग आता तुम्हाला प्रश्न नाही. आता फक्त आणला प्रश्न इकडे नाही. तुम्ही तुळशीच्या माळेला प्राधान्य देतात ना, सोन्याला अजिबात नाही. विचार करा, काय तोळाय आज? सोपं नाही बरं का. आता मी माझ्या जवळच्या जेवढ्या तुळशीच्या माळा आहे ना या काढून इथं ठेवतो. प्रत्येकाने यायचं, एक एक तुळशीची माळ घेऊन जायची आणि आपल्या गळ्यातल्या सोन्याच्या माळा या ठिकाणी. हा परमार्थ सज्जन आपला. आपल्याच्यानं परमार्थ पूर्ण होणार नाही. पण मात्र आपण ह्या भव नदीमध्ये, हा भवनाम संसार, या संसारामध्ये आपण एवढे गुरफटलो आहोत की तुम्हाला काहीच समजत नाही. पण माहिती आहे का तुम्हाला संसार कसा आहे? या भव नदीचे पाणी रे गळ्या,
मोठे ओढीते भल्या भल्या पोहणारांना उलटोनी पाडीते 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 दौलतीची पाणी रे गळा मोठे ओढीते दौलतीच्या पाणी रे गळा मोठे ओढीते भल्या भल्या पोहणारांना उलटोनी पाडीते भल्या भल्या पोहणारांना उलटोनी पाडीते भल्या भल्या पोहणारांना उलटोनी पाडीते भल्या भल्या कसे बोलत सदर माहिती का तुम्हाला भल्या भल्या पोहणारांना उलथोनी पाडीते मुक्ताई सांगता चिमुकल्या मुक्ताई 6 वर्षाचं लेकरू फक्त मुक्ताई पण आपल्याला उपदेश करतात उलट उलट मागारा गड्या फिर गो देखासी बरलापूर मायचा लोंढा वाहून या जासी बरलापूर मायचा लोंढा वाहून या जासी बरलापूर माया लोंढा वाहून या जासी बरलापूर माया लोंढा वाहून या जासी कसा आहे संसार जसा नदीला पूर येतो ना आणि पुरामध्ये सगळं वाहून जातं काहीच शिल्लक राहत नाही तसा संसार आहे सज्जनो पण तुम्हाला संसार फार चांगला वाटतो ना आपल्याला संसार पण संत सांगतात सज्जनो संसार दुःख मुळ चौघडी विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ किती तळमळ करतो आपण या संसारामध्ये सज्जन हो रात्री काम करू दे दिवसा काम करू दे ओव्हर टाइम करू दे इकडून पैसा तिकडून पैसा चारी करा पैसा पैसा याची टोपी त्याच्या डोक्यावर त्याची टोपी त्याच्या डोक्यावर सगळ्यांच्या टोप्या आपल्या डोक्यावर तरी सुद्धा आपलं मन भरत नाही कशामुळे या संसारामुळे पण सज्जनो हा संसार आपल्या काहीच कामाचा संसार कसा आहे संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवडी सज्जन म्हणून सोडून द्यायचा का अजिबात नाही सांगण्यासारखं भरपूर आहे मग या संसारात गुर पडल्यानंतर आपल्याला विसर पडलाय आणि विसर पडला म्हणून आपली थोर हानी झाली आहे मग ती थोर हानी पचवण्यासाठी
कोणाची हानी झाली? माझी अजिबात नाही, माझी तुमची सर्वांची. कारण सज्जनो, ही थोर हानी जर तुम्हाला चुकवायची असेल तर एक वेळेस संतांना शरण जा. संत तेवढ्यासाठी या ठिकाणी आलेत. मग काही लोक तुकाराम महाराजांकडे गेले आणि सांगितले की तुकाराम महाराज, जर आम्हाला या संसारातून तरुण जायचं असेल तर आम्ही कोणाकडे जावं? तर त्याचं उत्तर दिलं घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. गुरफटलाय, या संसारात गुरफटलाय. म्हणून माझं सोयीत जे जाणणार आहेत, जे नेणार आहेत ते संत आहेत. आणि त्या संतांनी या ठिकाणी सुख कशात आहे ते तुम्हाला सांगितलं सज्जन हो. कशात सुख आहे? संसारात सुख नाही, परमार्थात सुख आहे. म्हणून या ठिकाणी सुखाची त्यांनी व्याप्ती केली, सुख वाढवलं सज्जन. भक्ती एवढी वाढवली सज्जन की महाराष्ट्रच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये या देवाच्या नामाचा, या भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला सज्जन. संत मांदियेमध्ये सर्वच संत अशी होऊन गेलेत की त्यांनी देवाच्या नामाचा जयघोष करत करत आमच्या नामदेवरायांनी तर पंजाब पर्यंत देवाच्या नामाचा प्रचार आणि प्रसार केला. भाव म्हणजे ज्या देवावर आपण निश्चित श्रद्धा ठेवावी तो भाव मात्र त्या भगवंतावर अर्पण करावा. भक्ती, भाव, धर्म कशाला म्हणतात? आज आपला धर्म लोप पावत चाललाय सज्जन हो. आपल्या धर्माला कुठेतरी आज ग्लानी येण्यात येते. एक दिवस असा येईल की धर्म म्हणजे काय, धर्माचं तुम्हाला रक्षण सुद्धा करायला कोणी वेळेवर हजर सापडणार नाही. एवढं आपलं धर्माची ग्लानी होते सज्जन हो. पण हे कधी समजणार आहे आपल्याला? नाही आज समजलं ना, पण निश्चित एक दिवस तुम्हाला कुठेतरी याची पद्म भोगावे लागणार आहे. आज धर्माची हानी होते, आपलं धर्मावरती लक्ष नाहीये. आपण एक टाइमपास म्हणून, एक छंद म्हणून, एक मनोरंजनाचं काळ म्हणून आपण या गोष्टींना आज या परमार्थाकडे पाहतोय सज्जन. पण परमार्थ म्हणजे मनोरंजनाचं साधन राहिलेलं नाही, बसवणं म्हणजे कीर्तन नाही. तर कुठेतरी हा धर्म आपण सांभाळला गेला पाहिजे. ही अशी मुलं घडवली गेली पाहिजे, हे धर्माचं रक्षण करणारे सज्जन. आणि हा धर्म कुळाचार, कारण आपलं कुळ काय आहे, आपण कोणत्या कुळात जन्माला आलो सज्जन हो. जी मदाला होती ना, ती ज्या कुळात जन्माला आली होती ती या भारताची मती अवघ्या 3 दिवसाच्या आपल्या बाळाला त्या पाळण्यात घालते आणि सांगते, काय सांगते? 18-12 वनस्पती फुले फळे ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, जागरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनियाम रासया योग सेविती. एवढा मात्र ती मदालसा, किती दिवसाचं बाळ आहे तिचं?
अवघ्या 3 दिवसाचं बाळ आहे, पण 3 दिवसाच्या बाळाला मात्र हे सगळं समजणार आहे का? नाही सज्जन. पण ती कुळाचारामध्ये वाढलेली स्त्री होती म्हणून आपणही काही असं तसं नाही सज्जन. आपण सगळं आपल्या कुळाचं नाव मात्र जसं आपण राखतो, आपल्या कुळाचं नाव जसं मोठं करतो सज्जन, त्याप्रमाणे संत सज्जन त्यांनी सुद्धा या ठिकाणी या 6 गोष्टी वाढवल्या. वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचारी नाम, विठोबाची. ज्या विठोबाचं नाव त्यांनी वाढवलं सज्जन, एक वेळेस हात मोकळे सोडा, मन मोकळं करा आणि त्या विठोबाचं नाव आपण सर्वांनी मोठ्या टासाने घ्यायचं आहे. विठोबा संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धरा या कारण, उद्धराया जनजड जीवा. वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचारी नाम विठोबाची. अवतार तुम्हा धरा या कारण, उद्धराया जनजड जीवा. मोजून आपल्याकडे फक्त आता 10 मिनिट बाकी आहे आणि 1 चरण बाकी आहे. आता या 10 मिनिटांमध्ये उर्वरित एका चरणाचा भावार्थ आपल्याला बघायचं सज्जन आणि आपल्या उर्वरित सेवेला पूर्णविराम द्यायचा. संत या ठिकाणी येऊन सज्जन, संतांनी एवढी महान कार्य केलीत. महान कार्यच नाही सज्जन, तर एवढी खालच्या दर्जाची सुद्धा कामं संतांनी या ठिकाणी केली. कोणासाठी? तर आपल्यासाठी केली सज्जन. काय केली? तर त्याचं उत्तर आपल्याला सापडणार नाही, फक्त संतांना सापडेल. आणि म्हणून ते महान आहेत, संत महान आहेत सज्जन हो. या 18 वनस्पतीची नावं सांगितलं ना, या 18 वनस्पतीमध्ये पहिला क्रमांक चंदनाचा लागतो. चंदनाचं गुण असं सज्जन हो. चंदनाचं झाड पाहिले का तुम्ही? नाही पाहिलं का? जा मलईगिरीवर, आणि मलईगिरीवर गेल्यानंतर तिथं सर्व चंदनाचे झाड आहेत तुम्हाला बघायला मिळतील. तेवढ्यासाठी तीर्थटना करावे लागतात. त्या मलईगिरीवर गेल्यानंतर जी चंदनाचे झाड आहेत ना, त्याचा एवढा सुवास असतो, एवढा सुवास असतो की आजही एखाद्याच्या दैवयोगानं जर कुणाच्या शेतात जर चंदनाचं झाड असेल, एखाद्या जंगलात जर चंदनाचं झाड असेल सज्जन, तर त्याचा अनुभव घेऊन पहा. तिथं जेवढे सर्व झाड आहेत ना, या सर्व झाडांना आपला गुण ती चंदनाचं झाड देतं. म्हणजे चंदनाच्या झाडाचा जो सुवास आहे, जो वास आहे, तो प्रत्येक झाडाला येतो. नाही तर प्रत्येक झाडाचा सुवास हा वेगवेगळा आहे. निंबाचा वास कसा आहे? म्हणजे तुम्ही घेतलाय. बाबडीचा कसं आहे? तुरट. क्या बात आहे. याला अनुभव म्हणतात. अनुभव आले अंगा, ते या जगा देत असतो. प्रत्येक झाडाचा बेडा म्हणा, निम म्हणा, हिरडा म्हणा, काही असतील, प्रत्येक झाडांचा तुम्ही या ठिकाणी सुवास पाहिलाय. पण मात्र त्याच ठिकाणी जर चंदनाचं झाड असू द्या, तर निंबाचा सुवास सुद्धा तुम्हाला कळू येणार नाही. कसा येईल? सुवासिकच येईल. जसं अत्तर, परफ्यूम जसं आपण आपल्या अंगावरती फवारल्यानंतर जसं आपल्या अंगाचा सुवास येतो, त्याप्रमाणे त्या निंबाचा सुवास येईल सज्जन. बाबडीचा येईल, बेड्याचा येईल, हिरड्याचा येईल, सगळ्या झाडांचा तसा सुवास येईल तुम्हाला. पण तुम्ही अनुभव घेतला तर, खोटं सांगत नाही, अनुभव घेऊन पहा. पण मात्र त्या ठिकाणी एक झाड अजून असते की त्याच्या आजूबाजूला तुम्ही जरी चंदनाची झाडं लावली तरी ते आपल्या अंगाला त्याचा गुण लागू देत नाही. ते झाड कोणतं माहितीये का तुम्हाला? माहितीये त्या झाडाचं नाव? त्याचं नाव आहे वेळू. समजतं का? वेळू, बांबू. अजून खाली सांगू का? टोकर. आता सगळ्यांना समजेल.
तो टोकर, तो बांबू, तो वेड मात्र आपल्या अंगाला कधीही त्या चंदनाचा सुवास लागू देत नाही का? तर त्याच्यात गाठी सज्जनो, गाठी. किती गाठी आहेत माहिती आहेत तुम्हाला? टोकरामध्ये, त्या वेडूमध्ये किती गाठी आहेत? त्या गाठी त्याचा तो सुवास आपल्या अंगात त्याला छेदनच करू देत नाही. त्याचा गुण जर आपल्याला लागला पाहिजे, लागावा जर वाटत असेल, तर त्या टोकरातलं काय व्हायला पाहिजे? त्या गाठी फुटल्या पाहिजे, तुटल्या पाहिजे, निसटल्या पाहिजे. तर दोन तसंच आपलंय. आपल्याला जर संतांचा गुण लागावा असं जर वाटत असेल, तर आपल्यात सुद्धा काय आहे? आपण सहज म्हणतो नाही हो बाबा, त्याच्यात तुम्ही त्या नुसत्या शहरावर जाऊ नका, तो आतल्या गाठीचा माणूस आहे म्हणत नाही का आपण व्यवहारामध्ये? मग ही गाठ संदेहाची असते सज्जन हो. आणि जोपर्यंत संदेह असतो तोपर्यंत तुम्हाला परमार्थ किंवा भगवंत कळत नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी. पण तो वेळ, तो टोकर मात्र जरी चंदनाचा गुण आपल्या अंगाला लागू देत नसला, तरी संतांनी मात्र काय केलं त्या वेळेला? त्या टोकराला माहितीये का? हे बघा काय केलंय, काय केलंय दिसतंय का तुम्हाला? त्या वेळेला तोडला, त्या टोकराला फोडला, त्याच्या गाठी मोकळ्या केल्या आणि त्याच्यामध्ये आमची पताका रोवली. आणि इथून जी दिंडी निघाली चिखलीवरून, कुठं गेली? शेगाव पर्यंत. नामस्मरण करत तो वेळू आपल्या खांद्यावर घेतला आणि निघाले सज्जन. जय गजानन श्री गजानन, जय 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 गजानन,
मार्ग दावून गेले आधी दया दयानिधी संत तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मग सज्जन हो, जो चंदनाचा गुण आहे तो मात्र वेळून आपल्या अंगाला लागू दिला नाही, पण संतांनी त्या वेळूलाही खांद्यावर घेऊन तिच्यात पताका रोवून त्यालाही आपल्या सोबत परमार्थाची चाहूल लागून दिली. आणि म्हणून म्हटलंय तुकाराम महाराजांनी घेतलेल्या शेवटच्या चरणात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे चंदनाचे अंगे तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उदराया जन जड जीवा. या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी सज्जन संत या ठिकाणी अवतरित होतात आणि आपला सर्वांचा उद्धार व्हावा म्हणून या ठिकाणी आज अखंड हरिनाम सप्ताह चालत आलेला सज्जन. तर या ठिकाणी व्यासपीठ नेतृत्व आमचे हरिभक्त परायण गुरुवर्य गुरुस्थानी असणारे श्री कृष्ण कृपामूर्ती विश्वेश्वर दासजी महाराज वैष्णव यांच्या श्रीमुखातून तुम्ही या ठिकाणी
श्री शिव महापुराण या कथेचं रसपान करीतात. पहा, ज्यांनी मला 2 तासापासून सारखं अखंडित वाजवलंय हरिभक्तपरायण ऋषी महाराज ऋषी महाराज बीडकर यांच्यासाठी एक वेळेस भरभरून टाळ्या वाजवायच्या. संपूर्ण सर्व गायनाचारी मंडळी एक एकाहुनी बडी रे, सर्वांचंच बिलकुल तोंड भरून कौतुक आहे. सर्वांच्या चरणी सर्वांसाठी एक वेळेस टाळ्या वाजवायच्या. ज्यांनी हा खटाटोप केला, जे आपलं विश्वस्त मंडळ आहे, नाव कोणाचंही घेत नाही, कारण मला जी निर्धारित वेळ दिली होती, निर्धारित वेळ माझी संपुष्टात आली. 2-4 मिनिटं तुमची मी एक्स्ट्रा घेतले म्हणून तुम्हाला दिलगिरी व्यक्त करून तुमच्या चरणी नतमस्तक होतो. विश्वस्त मंडळासाठी एक वेळेस टाळ्या वाजवायचे. जे विदर्भ वारकरी सेवा तुम्हाला पुरवतायत, ज्यांचं रिकामपण इथं होत नाही, जे घरी बसून पाहतायत ऐकतायत, ते आमचे असणारे हरिभक्त पारायण श्री दादा विदर्भ वारकरी सेवा चॅनल यांच्यासाठी इकडे भरभरून टाकले. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे नित्यनेमित कार्यकर्ते सज्जन असे असणारे साऊंड सर्व्हिस अगदी उत्तम 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 यांच्यासाठी जास्त टाळ्या वाजवायच्या. आता कोण राहिलं? आता तुम्ही राहिले. बरोबर. आता कोणाकोणाचं सांगायचं अजून? त्याच्यासाठी स्वतःसाठी जोरजोरात टाळ्या वाजवायच्या. आता झालं, कोणी राहिलं नाही ना, घरी झोपलेला